रे कुठे चाललं दिसणार? मग मी लहान नसते, तसंही लहान मध्ये मी खूप क्यूट दिसते. पण लाल तर परवाच दिसली होती. मग मी निळी दिसते ना. या इथे मला सगळं माहित असते आणि उगाच असे अय्या बाबा किती सुंदर दिसते. आता ना स्वयंवरात तुम्ही मी हीच चालू नेसणार. निळी छान दिसते. त्या दिवशी तुम्ही किती छान दिसत होत्या. ओय त्या मी नाही काय तुला रे काय करता साड्यांमधलं? रात्री फॅशन टीव्ही बघतो आम्ही. अरे बंड्या, अरे बंड्या, रात्री फॅशन टीव्हीत कुठे साड्या असतात का? मग त्यात तर काहीतरी. शिव 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 काय हे असलं काहीतरी ऐकून माझ्या बाळ मनावर विपरीत परिणाम होतोय. बाळ काय? बाळ गंगाधर टिळक म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. चुकलास. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले उचलणार नाही असे म्हणाले होते बाळ गंगाधर टिळक. अरे पण विजया, टिळक काहीतरी म्हणाले तर एवढं तरी त्याला आठवलं ना. किती हुशारच रे बंड्या तू. शाळा शिकला असतास तर डॉक्टर झाला असतास. पण आता घरगडी आहेस ना, मग कामाला लाग. पाटील हो, लागा कामाला हो. ए, हो. काय बोलला? नाही नाही, काय बोलला तू त्याला? पाटील आहे तो गावचा पाटील, विजयराव दौलतराव पाटील. असू दे ताई, असू दे. बंड्या, चल ते झाड बघू. कुठे आहे ते झाड बघू. चला आपण खिडकीतून बघू. काय मूर्खा, ते झाड म्हणतोय मी, झाड. हे झाडू हो. पाटील, ह, घरात कचरा भरपूर झालाय. तेच म्हणलं, जरा जास्तच कचरा झालाय. आत्या! आत्या, मी कोणत्या सँडल घालू? ही काही ही काही ही. अगं ताई, हळूहळू तुटे. माझ्या हाडांची किती काळजी आहे ग माझ्या भावाला. स्टेजची एक संधी सोडत नाहीत मला टोमड्या मारण्याची. आत्या विसरल्या? अरे हो, विसरले. तिथं बरं होतं ग. तिथं बरं होतं ग बाई. रडू नको ग ताई. अगं तिला सांग कोणती सँडल घालायची ती. बाळा, पलीकडच्या पायात आहे ना ती घाला, पण दोन्ही पायात सारखी घाल म्हणजे झालं. आत्या, मी आले. अगं बाई 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 बाई, माझी सोनू मोनू चिऊ माऊ काऊ पिऊ. कोण ग बाई तू? आत्या, तुम्ही मला ओळखलं नाही? मी परीसोबत लहानपणी खेळायला यायची. लहानपणी किती छोटी होती ग. तुम्ही नव्हत्या? कशी लुट्टू लट्टू लुट्टू लट्टू लुट्टू लट्टू चालायची. पाटील, आत्या मुद्द्यावर या. या इथे का आल्या? काय आलीस ग? हो? म्हणजे आलीस का ग? अहो काका, आपल्या परीचं स्वयंवर आणि मी नाही येणार असं कसं होईल? हो की नाही का आत्या? आणि मला काय आमंत्रणाची गरज आहे? आत्या, आत्या कशी दिसतात रे माझे केस? माझ्या लग्नात पण ना मी असंच करणार. नाही, आधी लग्न परिचय मग रूपाचे. जगदम जगदम जगदम. खूप छान दिसते हा. अगं बघितलंस का आपण आपल्याकडे कोण आले ते? जातील आतल्या खोलीत घेऊन जा. बरं ताई, मी तुला राखी सावंतच्या स्वयंवराच्या सीडी दिल्या होत्या, बघितल्या का? नाव काढू नको त्या सटवीचं माझ्या समोर. तुला किती वेळा सांगितलंय, त्या राखीमुळे तर तुझी रेखासारखी सुंदर बायको पळून गेली. ताई, तू फक्त राखी बांधायची, राखी बद्दल काही बोलायचं नाही. कारण राखी राखी अगं ती तर पौर्णिमेच्या एका धुंद रात्रीतला चंद्र आहे. त्याच्यावरचे काळे कुळकुळी डाग, ती सकाळी उमललेली एक पांढरी शुभ्र कळी आहे. धोत्र्याची ती एका निष्पाप बाळासारखी आहे. कित्येक निष्पाप बाळांची आई असेल ती. खबरदार ताई, राखी बद्दल अजून काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि तू ताई असली म्हणून काही बोलायचं? एका परस्त्रीसाठी तू मला तुझ्या सख्या मोठ्या बहिणीला असं बोलतोस? ती खबर होतं का?
पाटील हो ते आपले जावं येणार होते, फोन नाही केला तुम्ही अजून. करतो नवीन फोन आहे नवीन. कोणता आयफोन. वाजली का रिंग? वाजली? वाजते. आईला आयफोन आहे म्हणे. अरे वाजली का? इंग्लिश आहे, गावठी नाही. पाटील तुमचे जावई टपकले. अरे टपकले रे माझे जावई टपकले पोरी झाली रे टपकले. अरे लग्नाच्या पहिले टपकले सासऱ्याचं तू तुला काय करणार रे? टपकले पाटील टपकले रे. ओ टपकले म्हणजे आले. शुद्ध मराठीत बोल. आले. हार्ट अटॅक यायचा मला. पलीकडनं आले. हात पलीकडे. अच्छा हात पलीकडे. चल जाऊ चल स्वागत करूया आपण. चल जावाई. जिंकून नेईन देईन कराचा मान नवरी जिंकून नेईन विडा देवाजी देईन नवरी जिंकून नेईन विडा देवाजी देईन नवरी जिंकून नेईन मांडव खंडणी देईन नवरी जिंकून नेईन मांडव खंडणी देईन नवरी जिंकून नेईन खण करवलीला देईन नवरी जिंकून नेईन खण करवलीला देईन नवरी जिंकून नेईन गेले वाजंत्री. नवरे आले. बसले आले. हो. राम पाहुणे राम. अहो पाटलाच्या भाड्यात आपलं स्वागत. हो पाटील अंगद आले. अरे खरंच अंगद आले. हे काय रे? आमचा नमस्कार आहे. नमस्कार काय? चिनी माणसांचा नमस्कार. पाटील नमस्कार म्हणतात ते. नमस्कार. राम म्हणायचं तुला. नमस्कार. बस खाली. ते जाऊ दे. आता सर्वांनी उभी राहा. काय राष्ट्रगीत आहे? गप्पा बस रे. आता आपले हात जोडा
स्वयंवराचं शुभ कार्य सुरू करत आहोत आपण. नमन राखीबाईंचं करून. राखी ओ माय गॉड दिस इज नॉट फेअर, दिस इज नॉट फेअर. आम्ही इतक्या लांबून चिंगपॉंग आयलंड मधून खास स्वयंवरासाठी इथे आलो. इथं तर रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू आहे. ओ माय गॉड दिस इज नॉट फेअर. आम्ही निघालो. गार्ड आपली गादी घाला. काय झोपायचंय गादीवर? जोक मारतो. मी गादी नाही मोटार गाडी म्हणाल. गार्ड मोटार गाडी घाला. इकला हशी मला. ओ पाटील चिनी पाहुण्याची गुरं ओरडली वाटतं. तुझी गुरं दिसतात. मग गुरं दिसतात. मग माझी बॉडीगार्ड ते बॉडीगार्ड अशी ए तिला जास्त छेदू नका. तिच्याकडे मशीन गन आहे मशीन गन. मग सगळ्यांना चोकून काढेल. चुकून काढेल. बंड्या काय ते बाहेरच्या जनावरांचं पाहिलं. आता इथल्या जनावरांचं काय? पाटील खुर्च्या दिल्या दिले ना. तर जनावरांनो चाव्यांनो बसा. काहीतरी विसरतोय. काय? अरे ते नाही का प्रत्येक शोच्या सुरुवातीला असतं ते काय? राखीबाईंच्या शोच्या सुरुवातीला होतं. आठवलं काय? रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन नाही पाटील, इंट्रोडक्शन म्हणायचंय का? इंट्रोडक्शन. हा तेच ते. आम्हाला माहित होतं. तुझी परीक्षा घेत होतो. तर जावायनो कसलाही विलंब न करता आपापलं इंट्रोडक्शन सुरू करा. आले 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 स्टॉप. सर्वात पहिलं देतो मी इंट्रोडक्शन आणि सुरू करतो स्वयंवराचं फंक्शन. लांबून आलो आहे हो मी फार. आहा करू नका हुशोर. माझं नाव किशोर किशोर किशोर. तू असा कसा? मी असाच. समजावू? त्याचं काय आहे? सदाशिव पेठेपासून शनिवार वाड्यापर्यंत, मुळा मुठा नजीककडच्या झोपडपट्ट्यांपासून ते बुधवार पेठेपर्यंत, पर्वतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या म्हाताऱ्यांपासून ते झुडपात लपणाऱ्या जोडप्यांपर्यंत आणि फर्ग्युसनात विद्यार्जनासाठी येणाऱ्या स्वकीयांपासून परकीयांपर्यंत पुण्यात आम्हा सर्वजण ओळखतात. हे पुणे आहे का? नाव सांगा ना मग. तसं सारांशात आणि संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर माझं नाव कॉट. पाटील अय्यो असे काय म्हणते कॉट? ते पोरग बघ रे कसं जाता. अय्यो पाटील हे तर डायरेक्ट करते की हो झोपायच्या गोष्टी म्हणते. अय्यो अशा असलेल्या माणसांना पहिल्याच काळामध्ये करा की हो बाहेर म्हणते मी. अय्यो अम्मा पम इतक्या अश्लील ऐकायच्या आधी फाटले का नाही हो माझे काय म्हणते मी. अहो म्हणजे चंद्रशेखर ओंकारनाथ तांदळे. अय्या मग असे कधी म्हणायचे? सारांशात आणि संक्षिप्तपणे कॉट. ते जाऊ दे पाटील. तुम्हाला सांगतो आमचे पूर्वज हे पेशव्यांच्यात खजिनदार म्हणून कामाला होते. पण एवढ्या मोठ्या खानदानाचं तांदळ एवढं छोटं नाव मोठ्या पाठीवर बसत नाही ना. काहीतरी चुकतंय. असो, महत्वाचा सांगायचा मुद्दा हा की काळ्या फलकावर पांढऱ्याकडून टिंबापासून रेषापर्यंत चौकोनाच्या काटकोनापासून वर्तुळाच्या त्रिज्या आडव्या तिळवा मारणारा भूमितीचा प्रोफेसर तांदळे, फर्ग्युसन कॉलेज, पुणे 10. वाटलंच मला तुमच्याकडे बघून. नाही म्हणजे तसं तुम्ही हुशार दिसतात. नाहीतरी अडाणी लोक अय्यो नको तिथे लुंगी गोंडाळतात आणि सुरू होतात अय्यो अम्मा अप्पा. अहो पाटील अशा लोकांना बोलतच कशाला तुम्ही तर? अरे पाटील मी आहे. हा तर घरगडी आहे घरगडी. पाटील तुम्ही आहे वाटलं नाही कधी काय नाही म्हणजे अशा लोकांना बोलत कशाला तुम्ही इथं? आम्हा राजकारण्यांचं बघा आमचा नंबर आल्याशिवाय आम्ही कधीच बोलत नाही. अय्यो कॉट काय म्हणताय? अरे मी तुम्हाला नाही तुम्ही याला म्हणतो. अय्यो खट खटकी. अरे तुम्हाला काय म्हणायचं?
तुला काय म्हणायचं आम्ही बघत नाही का हो तुमचा टीव्हीवर लाईव्ह शो म्हणते मी अयो त्याचा थिएटर काय फेकून मारते मायक्रोफोन काय मारते आमच्या डेमोक्रेसीची लावली की हो तुम्ही वाटतं म्हणते मी अयो हाट रागावर नियंत्रण ठेव बस तो पाटील हे पोरग बघा काय खेळतंय अरे बघ 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 हे पोरा अरे हॅलो 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 माईक चेक पाटील 1 2 3 1 2 3 ओ प्रोफेसर ऐकू आलं का तुम्हाला काय काय हो बरं वाटतंय अय्या अजून एकदा टाका ना छान वाटतंय पाटील ते पोलक पलत खेळायला लागलं बघा मी काय मुलगा आहे का अय्या मी तसा डॉक्टर आहे तसा प्लीज स्टॉप रिवाइंड स्टॉप अहो तसा म्हणजे काय तसा नाही मी इंटर्न आहे इंटर्न अच्छा ते इंटर्न ते पोरांना पकडून पकडून पोलिओचे डोस पाजतात माणसांचे रक्त काढतात तसं म्हणायचं तुला पाटील पाटील माणसाचं रक्त तर आपल्या हॉस्टेलमधली ढेकणं पण काढतात अहो बरोबर तर त्यांच्याकडे यायचं काय बरं अहो बरोबर तुम्ही वेळ आहे. बरोबर एवढ्या नोबल प्रोफेशनची अशी थट्टा करू नका प्लीज नाही सगळ्यात नोबेल प्रोफेशन आमचा देशाला चालणारा राजकारणाचं प्रोफेशन असेल. अय्यो कट आता काय झालं अय्यो तो पुन्हा उठले बस की बाबा मला बोलू दे अय्यो सगळ्यात न गेलं तर आमचं कियो प्रोफेशन म्हणतो मी एडेले डोसा करून लोकांना खायला घालत मुंबईत ते 4 हॉटेल असते मी ते एका कॅन्टीन असते सुटली अय्यो सुटली अय्यो तू पकडेल अय्यो सोड अय्यो माझी सोडते की तुझी धरू काय गाडी अय्या सोडा ना लुंगी जोक म्हणतो अय्यो मी कुठे जोक मारते हो हे जोक मारते आणि हे मलाच म्हणते की हो जोक मारते अय्यो पाटील तुम्ही याचे डोळे उघडा हे नक्कीच चकले असते बघा सगळ्यात नोबेल प्रोफेशन तर आमचं आम्ही साक्षात प्लीन वामटुम चिंचिंग फ्रॉम चिंगपॉंग आयलंड चुकतंय नीट म्हणा 1 2 3 बरोबर आलं शिकले माझी चिनी मराठी भाषा शिकले अय्या माझं तर मलाच आठवत नाही काय प्रोफेशन अय्या आठवलं पाण्यात लपलेला मासा आहे मी शिंपल्यात लपलेला मोती आहे मी उत्तम कविता करणारा कवी आहे मी आणि त्याच्यात लपलेली ती आहे मी अहो आम्हाला उशीर तर नाही झालाय ना पाटील ही बया इथे काय करते अरे मी तर माझ्या मुलासाठी आले का हा कुठे गेला कोण पण येतं काय काय आयो हा 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 माझा मुलगा ऑरो आणि मी त्याच्यासाठी नवरी शोधायला आले मॉम तुम्हाला अभी बताओ नहीं हो आणि माझ्यासाठी नवरा हो काय झालं हो मी तयार आहे
तुमचं स्वयंपाक नक्की कोणाचं आहे? तुमच्या पोलीचं काय यांचं? अहो आमच्या पोरीचं मी निघालो. अहो आमच्या पोरीचं स्वयंवर आहे. हे कोणी काय माहिती? कोण रे तू? हो मुझे पहचाना नहीं तुमने मैं और वो भी नहीं देखा क्या तुमने मेरे पास एक हार्ट 2 लंग्स एक पैंक्रियास एक ब्रेन बहुत बड़ा हेड नो हेड और बहुत कुछ है आणि तुला रे कसं कळलं इथं स्वयंवर आहे? पाटिल गूगल से बच के कहाँ जाओगे गंड्या काय चीनी माणसाचं वासरू सुटलं वाटतं. वासु ये कॉलेज में वासु नहीं। मॉम मुझे जाना है तुझा हा नेहमीचा त्रास आहे पॉटीचा. मॉम मैं पार्टी के बारे में नहीं बात कर रहा हूँ एक तो ये पाटिल मुझे जानवर बोल रहा है और तुम भी मुझे चिढ़ा रहे हो मैं जा रहा हूँ मुझे नहीं करनी शादी मुझे जा रहा हूँ मुझे जाना है डोला 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 कुठे 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 डोला? ऊपर कुछ भी नहीं है पोपट बनाया ज्याप्रमाणे सीतेच्या स्वयंवरात रामाने शिवधनुष्य उचलले होते त्याप्रमाणे इथे परीच्या स्वयंवरामध्ये एकलव्या नेम चुकला की हो. अरे नेम कस काय चुकणार? महाभारताचे कित्येक रिपीट टेलिकास्ट झाले. नेम कधीच चुकला नाही. इतका बाण सुटला की डायरेक्ट माशाचा डोळा सुटला की डोळा सुटला की डोळा सुटला की डोळा. अरे खत्म हो गया वापस पोपट बनाया अय्यो मी त्या नेम बद्दल नाही म्हणत त्याची मी याच्या नावाबद्दल म्हणते. अय्यो हे तर अर्जुन असत अरे डोळा कुठे? What Dola man? You're a fool. Dola Dola you doing? अरे बुचगावण्या Buskavna. What Buskavna? स्वयंवर आहे ना मग माशाचा डोळा कुठे? Oh, he's talking about eyes. हो. तुला डोळा पाहिजे ना डोळा? वो चीनी आदमी का ले लो. वो एनीवे यूज नहीं करता. यावेळी चिनी डोळा ठेवला होय. जोक म्हणतो हा? हा? तुला माहित नाही यावेळेस स्वयंवरात डोलं नाही मडकं ठेवलंय मडकं. हो मडकं. ते बघ मडकं फोडते. पाटिल तुमको चाइनीज पसंद है? हाँ एकदम. इसको खा डालो. नाही अरे तू कोण रे? हा तसा थांबा. पाटील आम्ही सांगतो एकूणच यांच्या वर्तनावरून आणि बोलण्यावरून मी अशा निष्कर्षास पोहोचलेलो आहे की हे कुठल्या तरी उच्च शिक्षण मंडळामध्ये इतिहासाचे प्रोफेसर असावे. काय पण का तुम्ही प्रोफेसर असता म्हणून काय सगळे प्रोफेसर असतात का? ही तर साक्षात अर्जुन देवता आहेत. अर्जुन देवता अय्यो गप्प रे. हे काय अर्जुन असते जर असते तर हे ताडपत्री काय घालते? अपमान एकलव्याचा भर सभेत अपमान सहन केला जाणार नाही. आधी एक सांगा अर्जुन की एकलव्य? एकलव्य. फिर तो पाटिल तुम इसके साथ शादी मत करना. मतलब अपने बेटी की शादी मत करना. ये तो एकलव्य है. इसको अंगूठा छाप भी नहीं बोल सकते. अपमान पुन्हा पुन्हा अपमान सहन केला जाणार नाही. बाळा तुला काही बोलायचं आहे का? उभा राहून बोल. ओय नाटक कंपनी वाटली का तुला इथं? हो हे तर महाभारत. बाणदर महाभारत वाल्या स्वयंवर आहे इथं. अच्छा द्रौपदी स्वयंवरचा सीन सेट होतोय होय. स्वयंवर माझ्या पोरीचा परिचय निघितून. खरं स्वयंवर हो सॉरी यू कंटिन्यू. संजय टॅक्सी पकडा. संजय आपण चुकीच्या स्टुडिओत आलो. संजय करतो. मंचुरियन हॉट अँड सोल हाफ शेजवान कुची. पाटील ही बया इथं काय करते परत? तुला ती बाया दिसते मग काय जनावर आहे? ती माझी शीलरक्षक आहे. शीलरक्षक शरीर रक्षक म्हणत असेल तुम्हाला. नाही शीलरक्षक. मी कुठलंही अश्लील काम करू नये म्हणून ती शीलरक्षक. मम्मी
Mommy, they are cracking adult jokes. We should go. ओ Very small. जावई भाऊ थांबा. I'm going. थांबा I'm going. थांबा. I'm going. मॅडम तुम्ही तरी थांबा ना. अहो तुम्ही एवढं म्हणताच आहे तर मी थांबते. मुझे तो जाना ही पड़ेगा मगर. काय चालवलंय? बसा तुम्ही. बसा जावई ना बसा. स्वयंवरपुरीचं नवरी शोधता. अहो पाटील थांबा. सॉरी थोडासा उशीर झाला. सुरू झालं का स्वयंवर? मग काय तुझ्यासाठी थांबायचं? अहो नाही ते शहरात गेलो होतो आणि मग बस नाही मिळाली हो. बस अहो शपथ बस पाटील. म्हणतो मी बस. ऐकलं का हो? वायफळ बडबड झाली आता खूप. जसं पोळीवर पडतं तूप आणि जेवणाआधी पितो की नाही आपण सूप, तसं आता या स्वयंवरात दाखवा ना मला नवरीचं रूप. अय्यो आता कसे माझ्या मनातले बोलले. अय्यो पाटील सकाळपासून तिला बघायला माझा जीव कसा काय असावेसा होतोय की हो. वी शुड नॉट डायव्हर्ट फ्रॉम अवर मेन टॉपिक. लवकरच माझ्या नवलीला बोलवा आणि मला चिंपॉंग आयलंडला पाठवा. बाबा एवढे सारे नवरे काय बाबा कोणता चांगला आहे? हा की हा? हा की हा? हा की हा? पाटील बालविवाहाचा अघोर पाप करण्यासाठी आपण आम्हाला इथं बोलवलं. अहो ती आमची लहान मुलगी तिचं नाव रूपा. असो तरी मला वाटलंच काहीतरी चुकतंय. अगं तू कशाला आलीस? मी तर परीला पाठव. जा. परिताई तुला बोलवत आहे.
कधीच वेळेवर येत नाही. परी ही काय वेळ झाली काय यायची? किती वेळ झाला तुझी वाट बघते मी. अरे हो ग, मी तर विसरलोच. आता आपण असं रात्री अपरात्री भेटायला नको ना. लोक काय म्हणतील? पाटलानं लाच मारून दिलं हाकलून, तरी पोरगा आहेच पोरीच्या मागे. श्रावण, असाच असाच हसत राहा तू. त्या स्वयंवरातल्या कोणाशी तरी बाबा माझं लग्न लावून देतील ना, तेव्हा कळेल तुला. जाऊ दे ना परी आता. पण परी, मला एक सांग, त्या सर्कशीत जमलेल्या जोकरांपैकी नेमकं तुला कोणता जोकर आवडला? तुला कधी सिरियसनेस येणार आहे ते नाही माहिती मला. ते आता सिरियस होतो ना. इकडे बघ ना. त्या सर्कशीत जमलेल्या जोकरांपैकी नेमकं तुला कोणता जोकर आवडला आहे? आता वाटलं का सिरियस? मग तूच सांग ना, तुला कोण आवडेल माझा नवरा म्हणून? खरं सांगू? प्रिन्स वॉंग तुंग चिंची फ्रॉम चिंगपोंग आयलँड. अगं काय त्याचा थाट, काय रुबाब, आणि डोळे उघडे का बंद कळतच नाही. सोबतीला ती फ्री शील रक्षक. म्हणजे कसं, त्या प्रिन्सच्या दाढीमुळे त्याचं